तुम्ही पाहताय की इथे आज आम्ही आमच्या नंदनवनमध्ये इथे संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळी इथे झाडांना पाणी घालत होतो आणि पाणी घालताना किंवा काम करताना अचानक एक छानसा तरुण मुलगा इथे आला आणि त्याचं खरं तर तो डिलिव्हरी बॉय आहे. हे पहा तुम्ही, मेशोचं तो काम करतो. तर त्याने अचानक तो माझ्या बाजूला येऊन थांबला. खरं तर तो विचारत होता त्याला जो पत्ता हवा तो, आणि नंतर त्याने पाहिलं की मी फोनवर कुणाशी तरी इंग्लिशमध्ये बोलत होतो. माझं इंग्लिश पाहून किंवा ऐकून तो माझ्याकडे एकटक बघत राहिला. मग नंतर त्याच्याशी जेव्हा मी चर्चा केली तर तो मला अगदी सहज म्हणाला की सर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तर मी त्याला म्हटलं की तू तुझी डिलेवरीचं काम करून ये, जाताना मला भेट. तर तो मुलगा पुन्हा मला भेटायला आला आणि मित्र खूप छान वाटलं. म्हणजे हा अनुभव तुमच्याशी मला शेअर करावा असं वाटला की तो जो मुलगा आहे जो माझ्या इथे बाजूला आहे, मी मुद्दाम त्याला दाखवत नाही आहे कारण त्याने MBA केलेलं आहे आणि ग्रामीण भागातला मुलगा, होतकरू मुलगा, कष्टाळू मुलगा, कारण तो घरची शेती बघतो, त्यानंतर मेशोचं काम करतो आणि त्याचं म्हणणं असं आहे की तो कुठेतरी जॉबला गेला आणि बिकॉज ऑफ हिज इंग्लिश कमी असल्यामुळं त्याला तो जॉब नाकारावा लागला. तर त्याने मला म्हटलं की सर मला तुम्ही थोडंफार इंग्लिश शिकवाल का? तर मित्र हो, मी देखील काही खूप अगदी फ्लुएंट इंग्लिश नाही बोलत, परंतु बऱ्यापैकी मी माझं काम चालवू शकतो. म्हणजे मला जे बोलायचे ते मी लोकांपर्यंत पोचवू शकतो किंवा लोक काय बोलतात ते मला कळतं. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की तू नक्की संपर्कात राहा. तर आमचं ठरलेलं आहे की रोज संध्याकाळी तो माझ्याशी फोनवर बोलेल किंवा कशा पद्धतीने मी त्याला इंग्रजी शिकवू शकेल. तर खूप छान वाटते मित्र. दादा तुला निघायचं का? चल जा बाय. तर त्याला मी मुद्दाम बाय करतो आहे. खरं तर त्याला मी शुभेच्छा देतो आहे त्याच्या भवितव्यासाठी, त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी. कारण ग्रामीण भागातल्या मुलांना बऱ्याचदा असं होतं की त्यांच्यात कॉन्फिडन्सची लेवल थोडी कमी असते. इंग्रजीचा एक नाही म्हटलं तरी एक फोबिया असतो, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती असते आणि प्रॅक्टिस नसते. म्हणजे कुठेतरी शाळेमध्ये शिकवलेलं असतं की इंग्रजीचं ग्रामर शिकवलेलं असतं. मग त्यांना असं वाटतं की इंग्रजी बोलायचं तर आपल्याला ग्रामर यायला पाहिजे आणि आपलं ग्रामर पक्कं नाही आहे आणि म्हणून ते इंग्रजी बोलत नाही. तर बऱ्याचदा असा अनुभव येतो आणि म्हणून आज एक छोटंसं काम हे हातामध्ये घेतलेलं आहे, त्या मुलाला इंग्रजी शिकवायचं. तर चला, जुन्नर तालुक्यातले आणखी कोणी मुलं असतील की ज्यांना इंग्रजी खरंच शिकायचे तर त्यांनी नक्की संपर्क करा. चला मित्र हो, आम्ही इथे आता आमचा प्रमोद वाट बघतो आहे, झाडांना आम्ही पाणी घालतो आहे. बाय.